ओके, आता चला आपण लास्ट व्हिडिओ मध्ये काय पाहिलं होतं, तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की ह्या दोन कंडिशनवर पुढे जायचंय, बरोबर आहे का? म्हणजे काय सांगा, पहिली कंडिशन काय होती, एक तर एरोमेटिक कंपाऊंड, कुठलं कंपाऊंड, एरोमेटिक कंपाऊंड, म्हणजे एरोमेटिक कंपाऊंड मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होत नाही, झालं तर काय होतं तिथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, ते का होतं. दुसरं काय कंडिशन आहे, एरोमेटिक कंपाऊंड मध्ये जर आपण जबरदस्तीने न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करायची म्हणलं तर टेम्परेचर आणि प्रेशर कसं असतंय त्याला, हाय, कसं असतं, हाय. मग या कंडिशनला पुढे जाऊया. चला नेक्स्ट बघूयात आता पुढचा पॉइंट आपण. बघा, जर, बोला लवकर, जर टेम्परेचर आणि प्रेशर कसं असेल रे, हाय असेल तर काय घडणार सांगा, हाय असेल तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडणार, बरोबर आहे का? कुणामध्ये घडणार रे, कुणामध्ये सांगा लवकर, कुणामध्ये, एरोमेटिक कंपाऊंड्स, बरोबर आहे का, एरोमेटिक कंपाऊंड्स. लक्षात आलं का, एरोमेटिक कंपाऊंड मध्ये घडणार. आता एरोमेटिक कंपाऊंड कुठले कुठले आहेत, तर बघा, पहिला एरोमेटिक कंपाऊंड काय सांगाल तुम्ही, क्लोरोबेन्झीन. दुसरं काय सांगाल, ब्रोमोबेन्झीन. तिसरं काय सांगाल, आयोडोबेन्झीन. समजलं का, हे एरोमेटिक कंपाऊंड, समजलं, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन किंवा आयोडोबेन्झीन. आता तुम्हाला एक बेसिक पॉइंट सांगतो, ह्याच्यानंतरचाच खाली लगेचच. बाळांनो, एक सिंपल आहे, मला एक सांगा, आपल्याला महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय, त्यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आता मी तुम्हाला एक सांगितलेलं कॉन्सेप्ट EWG. व्हॉट इज EWG? इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप काय करतो रे, इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचतो. म्हणजे इलेक्ट्रॉनला काय करतो तो, खेचतो. इलेक्ट्रॉनला काय करतो तो, खेचतो. आणि दुसरा ग्रुप कुठला सांगितलं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तो इलेक्ट्रॉनला काय करतो रे, काय करतो, डोनेट करतो, म्हणजे इलेक्ट्रॉनला पुश करतो, इलेक्ट्रॉनला ढकलतो. इलेक्ट्रॉनला पुश करतो किंवा इलेक्ट्रॉनला ढकलतो, पुढे ढकलतो, पुढे. दोघांचा अर्थ कळला का, येस ऑर नो? येस. मग आता हेच वाक्य लक्षात ठेवायचं, विड्रॉइंग ग्रुप आणि डोनेटिंग ग्रुप. आता लक्षात घ्या, सपोज ह्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन आहे, नीट समजून घ्या. बघा मी काय सांगतोय ते, इथं डबल बॉन्ड आहे आणि ह्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन आहे. आता या कार्बनला पुढे बघा, इथं हॅलोजन आहे. आता साधी गोष्ट आहे, नीट समजून घ्या मी काय सांगतोय ते, बाळांनो लक्ष द्या. आता सपोज जर एखादा, आता इथं पाय इलेक्ट्रॉन आहेत, कुठले इलेक्ट्रॉन आहेत, डबल बॉन्ड म्हणल्यावर पाय. आणि तुम्हाला सांगितलंय पाय इलेक्ट्रॉनची सवय काय असते, लूजली बाउंडेड. काय असतात ते, लूजली बाउंडेड. ते इझिली शिफ्ट होतात इकडून तिकडं, डिलोकलायझेशन फास्ट करतात, कळलं का? आणि डिलोकलायझेशन जे कॉन्ज्युगेशन मध्ये होतं ना पाय इलेक्ट्रॉनचं डबल बॉन्डच्या, त्यालाच आपण काय म्हणतो, रेझोनन्स. काय म्हणतो, रेझोनन्स. आता बाळांनो, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, तुम्हीच विचार करा, जर इथं मी एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप टाकला, आता हा NO2 आहे, काय हा NO2 मायनस आहे का, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, तर इलेक्ट्रॉन त्याच्याकडे खेचले जाणार का नाही जाणार, जाणार ना. आणि जर खेचले जाणार तर इथं काय तयार होणार, एक पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार, कळलं का, कळलं का? म्हणजे इथं कार्बन इलेक्ट्रॉनची गरज तयार होणार का नाही होणार, कारण त्याचे इलेक्ट्रॉन कोण खेचते, नायट्रो ग्रुप, विड्रॉइंग ग्रुप. कळलं का नाही कळलं? परत एकदा कॉन्सेप्ट सांगतो, नीट बघा. बघा कॉन्सेप्ट परत एकदा सांगतो. आता हा जर कार्बन आहे, बघा ह्या कार्बनला किती बॉन्ड आहेत, नीट बघा, 4 बॉन्ड आहेत. किती बॉन्ड आहेत, 4 बॉन्ड आहेत. आता ह्या कार्बनला 4 बॉन्ड आहेत, म्हणजे कार्बनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 2, नीट बघा, 3 4 5 6 7 8 आहेत ना, 8 इलेक्ट्रॉन. जर समजा या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप समजा NO2 आला, कोण आला, NO2. तर हा NO2 काय करणार आहे बाळांनो माहितीये का, हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हे पाय इलेक्ट्रॉन, हे पाय इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे काय करणार आहे, खेचणार आहे. आणि हे पाय इलेक्ट्रॉन जर खेचले त्यानं, तर इथं इलेक्ट्रॉन किती राहणार, 6 8 होते ना. जर हे इलेक्ट्रॉन त्यानं स्वतःकडे खेचले तर इलेक्ट्रॉन किती राहणार, 6. मग इथं ऑटोमॅटिक काय तयार होणार, पॉझिटिव्ह चार्ज. काय तयार होणार, पॉझिटिव्ह चार्ज. कॉन्सेप्ट लक्षात आली का सगळ्यांच्या? इथं कुठला चार्ज तयार होणार, पॉझिटिव्ह चार्ज. आलं का लक्षात सगळ्यांच्या? मग समजा हा पॉझिटिव्ह चार्ज, बघा समजा अजून एक NO2 ग्रुप आला, तर अजून इलेक्ट्रॉन तो खेचणार का, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज अजून गडद होणार, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची गरज अजून वाढणार. अजून एक NO2 आला, बघा अजून एक इलेक्ट्रॉन आला, तर हा अजून एक काय खेचणार अजून, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज अजून गडद होणार म्हणजे डार्क होणार, ग्लो होणार जास्त. पॉझिटिव्ह चार्ज जास्त ग्लो होणार, म्हणजे कार्बनला अति जास्त गरज पडणार इलेक्ट्रॉन. म्हणजे मला इंटेन्शन सांगण्याचं काय आहे की जेवढे विड्रॉइंग ग्रुप असतील, आता फॉर एक्झाम्पल डायरेक्ट हेच एक्झाम्पल इथं बघूया. हो का, ही बेन्झीन रिंग आहे तुमची, ही बेन्झीन रिंग आहे तुमची, बरोबर आहे का, ही बेन्झीन रिंग आहे. आता ह्या बेन्झीन मध्ये हा हॅलोजन आहे, बरोबर आहे, राईट, इथपर्यंत क्लिअर आहे.
आता मला सांगा, हा जर हॅलोजन आहे, इथं बघा हा जो कार्बन आहे दिसतोय का, हा कार्बन, ओके, ह्या कार्बनला इथं पाय इलेक्ट्रॉन आहेत का नाहीत सांगा तुम्ही, आहेत ना. मग आता मला सांगा, जर मी इथं एक NO2 ग्रुप टाकला तर इलेक्ट्रॉन खेचणार ना, पण इथं पॉझिटिव्ह चार्ज असा थोडासा कमी तयार होईल. बघा पॉझिटिव्ह चार्ज एकदम कमी तयार होईल. कसं तयार होईल कमी? बघा मी काय म्हणतोय, पॉझिटिव्ह चार्जला मी आहे ना आता सपोज काय करतो, व्हाईट कलरनं दाखवतो. ओके, हा पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवर तयार झाला, बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन एवढे जास्त हे ना खेचणार नाहीये, स्पीड मध्ये खेचणार नाहीये. एकच ग्रुप आहे ना, एक इलेक्ट्रॉन कमीच खेचणार आहे, एक ग्रुप, एक विड्रॉइंग ग्रुप. आता दुसरी कंडिशन बघा, हो का, दुसरी कंडिशन बघा, हा हॅलोजन आहे, बरोबर आहे का. आता इथं पण NO2 लावलाय आणि इथं पण NO2 लावलाय, जे दोन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. काय ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आता मला सांगा, इथं पॉझिटिव्ह चार्ज जास्त क्रिएट होणार, इथं पॉझिटिव्ह चार्ज जरा जास्त क्रिएट होणार, आलं का लक्षात. इथं पॉझिटिव्ह चार्ज जरा जास्त तयार होणार, कळलं का, कारण ग्रुप किती आले, दोन. किती ग्रुप आले, दोन. आता तिसरी कंडिशन नीट बघा, तिसरी कंडिशन नीट बघा, हो का. आता इथं हॅलोजन आहेच, हो का, NO2 आणि NO2. आता किती NO2 आले, 3. म्हणजे विड्रॉइंग ग्रुप वाढले का कमी झाले पोरांनो, मोठ्याने सांगा. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाढले का कमी झाले, वाढले. म्हणजे इथला पॉझिटिव्ह चार्ज हा वाढणार, कळलं का. तिघ इलेक्ट्रॉन खेचतायत आता बाहेर, तिघ इलेक्ट्रॉन बाहेर खेचतायत. म्हणजे हॅलोजन असलेल्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज अति जास्त ग्लो झाला. कळलं का नाही कळलं, कंडिशन कळलं का तुम्हाला. ओके, म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जर एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये करायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त गरजेचा कुठला ग्रुप आहे या दोन्हीतला, विड्रॉइंग ग्रुप का डोनेटिंग ग्रुप पाहिजे, विड्रॉइंग ग्रुप. जेवढा जास्त विड्रॉइंग ग्रुप येतील तेवढे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज जास्त ग्लो होईल, कळलं का. आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज जेवढा जास्त ग्लो होईल तेवढा तुमचा न्यूक्लियोफाईल त्याला इलेक्ट्रॉन देणार का नाही देणार. न्यूक्लियोफाईलचं काम काय असतं, न्यूक्लियोफाईलचं काम काय असतं, न्यूक्लियोफाईल निगेटिव्ह. गरज कशाची, ग आता मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय तुम्ही, देण्याची. मग ह्यो देणार कोणाला, पॉझिटिव्ह वाल्याला. पॉझिटिव्हला गरज असते इलेक्ट्रॉन घेण्याची. मग हा निगेटिव्ह वाला इलेक्ट्रॉन कुणाला देणार, पॉझिटिव्ह वाल्याला. दिस इज नियम, दिस इज रूल. ह्यांच्यात बॉन्ड तयार होणार, कळलं का नाही कळलं. मग ह्यांच्यात जर बॉन्ड तयार होणार तर मला सांगा झेंडू भावांनो, इथं तेच तर शिकतोय आपण, कळतंय का. लक्षात घ्या, आपलं काम काय माहितीये का, एरोमेटिक वाला जो कार्बन एरोमेटिक कंपाऊंड मध्ये, हा वाला कार्बन ज्याला हॅलोजन अटॅच, आपलं काम काय माहितीये का, त्या कार्बनला पॉझिटिव्ह करायचं. म्हणजे त्या कार्बनला गरज तयार करायची इलेक्ट्रॉन घेण्याचे. डोक्यात घुसलं का काय म्हणतोय मी. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन एरोमेटिक मध्ये जर करायचे असेल, इथं बघा हा जो कार्बन आहे ज्याला हॅलोजन अटॅच आहे, जर ह्याच्यात तुम्हाला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडवायचे असेल तर या कार्बनला तुम्हाला जेवढं जास्त पॉझिटिव्ह करता येईल तेवढं जास्त पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे. का, जेवढं जास्त पॉझिटिव्ह कराल तेवढं जास्त न्यूक्लियोफाईल काय करेल, इलेक्ट्रॉन देईल. कळलं का, लक्षात आलं का. आता सिंपल या केसमध्ये तुम्ही जर विचार केला, तर इथं डबल बॉन्ड आहे हॅलोजन. आता इथं मला सांगा, या केसमध्ये गरजच नाहीये. तुम्ही विचार करा की इतर विड्रॉइंग ग्रुपच नाही कुठला, तर इथं कार्बनची डेन्सिटी इलेक्ट्रॉनची जास्तच राहणार आहे. इथं इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह कसा करणार आपण, ह्या कार्बनला पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन त्याच्याजवळ आहेतच ना. कळलं का मला काय म्हणायचं ते. इथं कुठलाही ग्रुप विड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन खेचणारा ग्रुपच लावलेला नाही. त्यामुळे इथं आता सध्या या कंडिशन मध्ये जर तुम्ही विचार केला ना, तर तुम्हाला एक्स्ट्रीम म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 600 केल्विनच्या आसपास टेम्परेचर लावायला लागणार तुम्हाला. किती केल्विनच्या आसपास, 600. आणि 300च्या आसपास, समजा 250-300च्या आसपास ऍटमॉस्फेरिक प्रेशर लावायला लागेल. एवढं जास्त टेम्परेचर लावायला लागेल आणि त्याच्यात ऍक्वस NaOH टाकायला लागेल. मग NaOH मधला OH मायनस आणि Na प्लस, मग हा OH मायनस इथे इलेक्ट्रॉन देणार आणि एक्स ला बाहेर काढणार. पण एवढं सोपं नाही ते एक्स ला बाहेर काढणं, ते पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. म्हणजे इथं तेव्हा कुठं जाऊन OH येणार. विचार करा, एवढं टेम्परेचर प्रेशर लावायला लागेल एक्स्ट्रीम कंडिशनला, तेव्हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडेल एरोमेटिक मध्ये. कळलं का, कारण इथं कुठला विड्रॉइंग ग्रुपच नाहीये. ही झाली पहिली रिएक्शन, लक्षात आलं का सगळ्यांच्या. ओके, आता दुसरी रिएक्शन कशी होईल ह्याच्यामध्ये, दुसरी रिएक्शन कशी होईल रे. बघा आता दुसरी रिएक्शनला मी स्क्रीन चेंज करतोय, पुढे घेतोय. दुसऱ्या रिएक्शनला बघा बरं, मी काय करायचं, सिम्पली काय केलं, इथं हॅलोजन टाकलं. हॅलोजन तुम्हाला माहिती आहे, कुठलाही घ्या तुम्ही, क्लोरो, ब्रोमो, आयडो कुठलाही घ्या. आता मी ऍक्वस NaOH टाकलं. काय टाकलं, ऍक्वस NaOH. पण आता जर गंमत बघितली तुम्ही तर इथं बघा टेम्परेचर मी किती घेतले माहितीये का, आता लक्षात घ्या, 450 घेऊया, 450 टेम्परेचर घेतले आणि प्रेशर मी घेतले 200 ATM घेतले. ठीक आहे.
लक्षात आलं का मी काय केलंय ते? आता याच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं ना तर बाळांनो मी इथे एक NO2 ग्रुप लावलाय, एक NO2. आता दुसरी रिएक्शन मी घेतोय, नीट बघा. दुसऱ्या रिएक्शन मध्ये हॅलोजन आहेच आहे, हा एक NO2 तो आहेच आहे. पण बाळांनो दुसऱ्या रिएक्शन मध्ये माझ्याकडं NO2 किती आले आता? 2. किती आले? 2. मग ऍक्वस NaOH सेम ठेवलाय मी बाळांनो, ऍक्वस NaOH सेम ठेवलाय. टेम्परेचर बघा माझं बाळांनो, इकडे बघा. टेम्परेचर डायरेक्ट कमी आलं 400. कळलं का? टेम्परेचर डायरेक्ट कमी आलं. म्हणजे जसं जसं इलेक्ट्रॉन विट्रॉन ग्रुप वाढतोय तसं तसं टेम्परेचर काय होते? कमी होते. आणि प्रेशर बघा, प्रेशर मी डायरेक्ट कितीवर आणलं? 100 ATM वरच आणलं. कळलं का? म्हणजे टेम्परेचर प्रेशर पण काय होतंय, जसे जसे विड्रॉइंग ग्रुप वाढतील तसं कमी होत आहे टेम्परेचर प्रेशर. ओके झालं का? इथं एकच विड्रॉइंग ग्रुप आहे NO2 नावाचा, इथं 2 विड्रॉइंग ग्रुप आले. अंडरस्टँड? आणि आता तिसरी कंडिशन जर तुम्ही बघितली बाळांनो, तिसरी कंडिशन जर बघितली तर तुम्ही बघा तिसऱ्या कंडिशनला हे 2 NO2 तुमचे होतेच पहिले, होते का नव्हते? अरे होते का नव्हते? आता तिसरा NO2 पण आलाय, तिसरा NO2 पण आलाय. आलं लक्षात? मग इथं कंडिशन बघा, ऍक्वस NaOH तर तुम्ही टाकले, पण कंडिशन बघा, ऍक्वस NaOH ला तुम्ही फक्त वॉर्म केले, फक्त वॉर्म. म्हणजे एवढं टेम्परेचर प्रेशर लावायची गरजच नाही, फक्त वॉर्म केले, फक्त वॉर्म, साधं वॉर्म केले. कारण आता ह्याच्यावर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज एवढा जास्त तयार होणार आहे, 3-3 ग्रुप विड्रॉ करतात ना. कॉन्सेप्ट कळली ना आधीची? कॉन्सेप्ट शिकवली ना मी. म्हणजे इथं आता प्रोडक्ट काय येणार आहे? आता हा ग्रुप आहे, हा NO2 आहे असंच राहणार, ह्याच्यात काय बदलणार नाही. Cl जाणार, हा X जाणार, कोण येणार त्याच्याऐवजी? OH. कळलं का? न्यूक्लियोफाईल Na+OH मायनस. आलं का? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. न्यूक्लियोफाईल कोण आहे? OH मायनस. इथं पण OH मायनस न्यूक्लियोफाईल आहे, इथं पण OH मायनस न्यूक्लियोफाईल आहे. इथं प्रोडक्ट काय येणार सांगा? इथं प्रोडक्ट काय येणार? इथं 2 NO2 आहे असेच राहणार आहेत, राईट. आणि इथं कोण येणार? OH. आलं लक्षात? रिएक्शन तीच आहे. OH कसा आणला हे तुम्हाला माहिती आहे. ओके, सबस्टिट्यूट झाला. इथं सुद्धा काय होणार? आता इथं NO2 किती आहेत बाळांनो सांगा? 3-3 NO2 आहेत. किती आहेत? 3-3 NO2. आणि इथं OH आला का? पण OH सगळ्यात फास्ट कुठे येणार आहे? तिसऱ्या रिएक्शन मध्ये. कळलं का? सगळ्यात फास्ट कुठे येणार आहे? तिसऱ्या. मग सीईटीला, एंट्रन्सला, जेईला क्वेश्चन आले विचारतात. कळलं का? टेम्परेचर कंडिशन्स तुम्हाला देत नाहीत मुद्दाम. कळलं ना? त्यावेळेस तुम्हाला टेम्परेचर प्रेशर मेन्शन करायला लागतील. कळलं का? थोडं बहुत प्लस मायनस चालेल, पण टाकायला लागतं. आलं लक्षात? अशाच प्रकारच्या रिएक्शन तुम्हाला कायमस्वरूपी येत राहणार आहेत. म्हणून आपल्या स्वराज्य गोटा अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.